नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील तांबाळे उपकेंद्र आनफ खुर्द येथे उभारण्यात आलेल्या 3 मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेला हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणारा असून दिवसा वीज पुरवठा करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या प्रकल्पामुळे तब्बल 29 गावातील 1313 शेती पंप ग्राहकांना लाभ मिळणार असून 5000हून अधिक शेतकरी व नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे. विशेषतः शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे सिंचन व्यवस्थेत सुधारणा होणार असून उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे रात्री शेती करताना निर्माण होणाऱ्या धोक्याचा विचार करता हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दिवसा वीज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या अडचणींपासून मोठा दिलासा मिळणार आहे. याच सोबत तांबाळी उपकेंद्रात अतिरिक्त 5 AMVA क्षमतेचा रोहित्र बसवण्यात आला असून त्याचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. त्यामुळे वीज पुरवठा अधिक सक्षम, सुरळीत आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेला हा उपक्रम कृषी क्षेत्रासाठी नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरणार असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा आहे. याशिवाय नवीन घरांना वीज कनेक्शन, स्ट्रीट लाईट आणि महावितरणाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा निपटारा अधिक वेगाने करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.